Hello students, so today we are going to start our revision lectures. आपण आज आपली रिव्हिजन लेक्चर्स स्टार्ट करणार आहोत. आज तुमचा आतापर्यंत सगळा सिलेबसची लेक्चर्स ऐकून झाली असतील, प्लस स्टॅच्युटरी अपडेट सुद्धा ऐकून झाला असेल. आणि इफ यू आर कॉन्फिडेंट विथ युअर सिलेबस किंवा थोडंसं कुठेतरी असं वाटत असेल की थोडं अजून टचअप करायला हवंय, सो त्यासाठी आपण आजची रिव्हिजन लेक्चर्स हा जो पॅटर्न आहे तो रन करणार आहोत. सो बिफोर वी स्टार्ट, आपली एक नेसेसिटी अशी आहे की आपण स्टडी मटेरियल वरून शिकलेलो आहोत. सो मी पुन्हा एकदा रिव्हिजन करताना सुद्धा कुठलंही नवीन मटेरियल यूज न करता स्टडी मटेरियल यूज करणार आहे. त्याच्यात जो शेवटी एक रिव्हिजनचा पार्ट दिलेला आहे, लेटेस्ट रिकॅप्च्युलेट नावाखाली आपल्याला जे रिव्हिजनची काही पेजेस दिलेले आहेत, सो इट विल बी युजफुल फॉर अस. जर काही ठिकाणी लागलं तर वी विल अगेन रेफर द बेअर टेक्स्ट और जे आपलं स्टडी मटेरियलचं टेक्स्ट आहे ते स्टडी करू. पण मोस्ट ऑफ द टाइम आपला जो आहे तो आपल्या ह्या लेटेस्ट रिकॅप्च्युलेट किंवा रिव्हिजन साठी जे काही चार्ट्स दिलेले आहेत, आपण काही तयार केले असतील त्याच्यावरून आपण कंडक्ट करणार आहोत. इन ऍडिशन टू दॅट, आपण जे सिलेबस लर्न करताना काही चार्ट्स प्रिपेअर केलेले होते, काही डायग्राम्स ड्रॉ केल्या होत्या किंवा काही मी तुम्हाला पेजेस किंवा काही नोट्स वहीमध्ये लिहून घ्यायला सांगितले असतील, तर त्याही तुमच्या सोबत असू द्यात, जेणेकरून ते तुम्हाला कुठेतरी ज्यावेळी तुम्ही अभ्यास कराल, रिवाइज कराल, त्यावेळी सोपं पडेल. सो एक बेसिकली गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला सिलेबसचं रिव्हिजन करताना आता आणखीन काय काय गोष्टी करण्याची गरज आहे. एकतर आपण स्टडी मटेरियल पूर्णपणे थरोली वाचलेलं आहे. सेकंड थिंग, ज्या बेअर प्रोव्हिजन्स आहेत त्या आपल्या स्टडी मटेरियल मध्येच आहेत. जे आपले, तुम्ही जर तुमच्या स्टडी मटेरियलचा अभ्यास केला असेल, तुम्ही स्टडी मटेरियल बघितलं असेल, ऑब्व्हियसली तुम्ही बघितलं असणारच आहे. सो त्याच्यामध्ये आपल्या सुरुवातीला कुठचीही प्रोव्हिजन एक्सप्लेन करताना लिगल आस्पेक्ट किंवा त्याला आपण लिगल प्रोव्हिजन्स म्हणून प्रोव्हिजन्स या ग्रीन बॉक्सेस मध्ये आपण दिलेले असतात, की ज्या आपणही पहिल्यांदा रीड करून मगच आपण एक्सप्लेनेशन जे आहे किंवा डिस्कशन जे आहे ते करतो. सो त्या ज्या बेअर प्रोव्हिजन्स आपल्या आहेत त्या तुम्ही सगळ्यांनी कमीत कमी 1 ते 2 वेळा वाचणं आवश्यक आहे. ओके, ठीक आहे. एक्सप्लेनेशन तुम्हाला पटकन लक्षात येऊन जाईल. हा जो स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्सचा पार्ट आहे, हा कंपल्सरीली आपल्याला 1 ते 2 वेळेला वाचायचा आहे इन एव्हरी चॅप्टर. ते स्टडी मटेरियल नीट एकत्र कंपाईल केलं, जर तुम्हाला लक्षात आलं, तर या बेअर प्रोव्हिजन्सला अप्रॉक्सिमेटली आपल्या पुस्तकाची 20 ते 30 पानं लागतील. इतकाच हा बेअर प्रोव्हिजन्सचा पार्ट आहे. सो तो तुम्ही 1-2 वेळा वाचणं आवश्यक आहे. सेकंड थिंग, मग हा वाचणं का आवश्यक आहे, तर कोअर प्रोव्हिजन ही ऍक्ट मधली आहे. सो तुम्हाला ती लक्षात आली की बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. सेकंड थिंग, की तुमच्या ऍक्ट मधले वर्ड्स उत्तरामध्ये जेवढे येतील तेवढं चांगलं आहे. सो एक तुमचा लॉ लिगल लँग्वेज जी असते, तुम्हाला कदाचित लॉ मध्ये सांगितलं असेल, पण लॉचा पेपर लिहिताना किंवा कुठच्याही, आता टॅक्सेशन हा एक लॉच आहे, आपण जीएसटी ऍक्टच शिकत होतो. सो हा लॉ शिकताना ती जी एक लिगल लँग्वेज आवश्यक असते ती ऑटोमॅटिकली तुमच्या उत्तरामधून येत जाते. थर्ड थिंग, तुम्हाला एकदा प्रोव्हिजन जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये फिक्स असते, तेव्हा तुम्हाला कुठचाही प्रश्न विचारला तरी तुम्ही ते प्रोव्हिजनचे नॉर्म्स त्याला लावता आणि मग तुम्ही आन्सर, त्याचं उत्तर देऊ शकता. सो प्रोव्हिजन पक्के असणे आवश्यक आहे. मला आणखी एक दोघांनी प्रश्न असे विचारले होते की आम्हाला ऍक्टचं टेक्स्ट ऍज इट इज रिप्रोड्यूस करावं लागेल का एक्झामिनेशन मध्ये. सो असं कुठेही नाहीये की तुम्ही ऍज पर सेक्शन 22 सबसेक्शन 1 एव्हरी सप्लायर शॅल बी लायबल अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित नाहीये. पण येस, ऍटलीस्ट आय एक्सपेक्ट यू फ्रॉम दिस थिंग दॅट तुम्ही ऍक्च्युली सेक्शन तरी करेक्ट कोट केला पाहिजे. ओके, सेक्शन 22 मध्ये हे सांगितलेलं आहे, सेक्शन 22 मध्ये हा पार्ट सांगितलाय, इतकं तरी कमीत कमी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अँड इट इज ऍब्सल्युटली नेसेसरी. तो तुमची मास्टरी, तुमचा एक्सलन्स दाखवतं. त्यामुळे मिनिमम आम्हाला फर्स्ट टू 50 सेक्शन्स तरी लक्षात राहिले पाहिजेत. तुम्ही जर नीट अभ्यास केला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला सेक्शन 38 नंतर 39 नंतर जे सेक्शन्स आहेत ते फार मोठे लागतच नाही. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं एक अॅन्युअल रिटर्न, एक फायनल रिटर्न आणि इंटरेस्टचा सेक्शन 50, एवढेच सेक्शन आपल्याला इसेन्शियल आहेत. बाकी मधले जे सेक्शन ते इनॅक्टिव्ह आहेत. 39 असेल, 40, 41 असेल, त्यातले जीएसटीआर 1, 2, 3 या जे मेकॅनिझमचे सेक्शन्स होते ते आपण बघितलेले नाहीये, त्याचं कारण ते इनॅक्टिव्ह आहेत. पण बेसिकली त्याच्यानंतर सेक्शन 1 फक्त प्रिएम्बल एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ऍक्च्युअल सिलेबस इज स्टार्टिंग फ्रॉम सेक्शन 7. सो सेक्शन 7 पासून ऍटलीस्ट आय एक्सपेक्ट की तुम्ही सेक्शन 34 पर्यंतचे सेक्शन्स कमीत कमी मिनिमम लेवलला हे तुमचे पाठ असलेच पाहिजेत. पाठ इन द सेन्स, सेक्शन 7 स्कोप ऑफ सप्लाय, सेक्शन 8 टॅक्सेबिलिटी ऑफ कॉम्पोजिट अँड मिक्स सप्लाईज, सेक्शन 9 चार्जिंग सेक्शन, इतकं तरी लक्षात असलं पाहिजे की क्वेश्चन विचारल्यानंतर त्याचं आन्सर लिहिताना तुम्हाला हे आठवलं पाहिजे की हे कुठच्या सेक्शन मधलं आहे आणि यू शुड बी एबल टू कोट दॅट सेक्शन करेक्टली इन युअर एक्झामिनेशन. आपण एक्झामिनेशन बद्दल एक सेपरेट 15-20 मिनिटाचं सेशन घेऊ, त्याच्यामध्ये आपण पेपर रायटिंग इन ऑल जे आहे ते डिस्कस करू. नाउ आपल्याला आणखी एक गोष्ट करायची की जी तुम्ही करणं अपेक्षित आहे, ती म्हणजे आरटीपी आणि मॉक टेस्ट. मॉक टेस्ट जे आहे ते तुम्ही ऍज अ एक्झाम एन्व्हायरमेंट मध्ये सॉल्व्ह करणार आहात, ते तुम्ही सांगितलंच आहे. तसंच मॉक टेस्ट
बरोबर आरटीपी मधले क्वेश्चन्स ही लिहून बघण्याची प्रॅक्टिस करा. कुठेतरी आपल्याला एक्झाम कशी करायची, आपल्याला एक्झाम लिहून द्यायची, ओरली द्यायची नाहीये. त्यामुळे तुम्ही जितकं जास्त लिहाल, रायटिंग प्रॅक्टिस जेवढी चांगली होईल ती तुम्हाला जास्त उपयोगी पडेल तुमचा एक्झाम तुम्ही देताना. सो ते तुम्हाला बघायचंय. त्याचबरोबर एक आणखी सिक्रेट तुम्हाला सांगून ठेवतो आयसीआय एक्झामचं. आयसीआयच्या वेबसाईट वरती तुम्हाला लास्ट 2 मॉक टेस्ट फक्त अवेलेबल असतात आणि कुठलाही विद्यार्थी परीक्षेला जाताना त्याच्या अटेम्प्टच्या अवेलेबल असलेल्या 2 मॉक टेस्ट या कायमच व्यवस्थित तयार करून जातो. त्यामध्ये तो एकही प्रश्न त्यातला बघायचा ठेवत नाही. पण त्याच वेळेला कदाचित लास्ट 2 मॉक टेस्ट आपण बघितलेल्या नसतात किंवा त्या आपण तितक्या सिरियसली घेत नाही आणि एक्झॅक्टली हा पॅटर्न काही वेळेला फॉलो केला जातो की तुम्हाला करंट मॉक टेस्ट मधला क्वेश्चन विचारला जाणार नाही, पण लास्ट 2 मॉक टेस्ट मधला एखादा क्वेश्चन परीक्षेमध्ये ऍज इट इज विचारला जाऊ शकतो. आता ऍज इट इज म्हणजे काय, तर त्या कन्सेप्ट लाईन वरती प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि अल्टिमेटली ते वाचून आपलं नुकसान काही नाहीये, उलट रिव्हिजनच होणार आहे. सो तुम्ही काय करा की ही मॉक टेस्ट तुम्ही एक्झाम एन्व्हायरमेंट मध्ये लिहाच, पण याच्या आधीच्या ज्या मॉक टेस्ट जीएसटी साठीच्या तुम्हाला अवेलेबल होतील त्या मॉक टेस्ट तुम्ही नेटवरून डाउनलोड करा, त्यातले क्वेश्चन्स वाचा आणि त्याचं आन्सर्स आपल्या सिलेबस मधून शोधून तयार करा. कारण काही ठिकाणी काय आहे की प्रोव्हिजन्स चेंज होतात, अमेंडमेंट्स असतात. सो तुम्ही ती आन्सर्स जर वाचली आणि जर का त्या प्रोव्हिजनला अमेंडमेंट असेल तर आपण परीक्षेमध्ये लिहिताना चुकू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगतोय की त्यातले क्वेश्चन्स वाचा आणि त्या क्वेश्चन्सची आपल्या बुक्स मधनं आन्सर्स तयार करा. हा, मग तुम्ही तिथला आन्सर वाचू शकता की ओके त्यांनी कुठची प्रोव्हिजन युज केली आहे, कुठले प्रोव्हिजन्स कुठचे सेक्शन्स कोट केलेत ते रीड करा. ते आपल्या स्टडी मटेरियल मध्ये आपण जे शिकलोय त्यातून त्याचा सिक्वेन्स लावा, तिथून ते लॉजिक डेव्हलप करा आणि त्या सगळ्या प्रश्नांचा स्टडी प्लीज करा, माझी रिक्वेस्ट आहे. कारण हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर एक आपल्याला एक्झाम, कारण शेवटी कसं आहे लक्षात घ्या, जर तुम्हाला बॉक्स क्रिकेटची मॅच खेळायची असेल तर तुम्ही बॉक्स क्रिकेट मध्येच प्रॅक्टिस केली पाहिजे. जर तुम्हाला फुटबॉल मॅच खेळायची तुम्ही फुटबॉलच्या फील्डवर जाऊन प्रॅक्टिस केली पाहिजे. तसं तुम्हाला आता आयसीएआय ची एक्झाम द्यायची आहे. सो आयसीएआयच्या एक्झाम मध्ये जे क्वेश्चन्स फ्रेम केले जातात ते तुम्ही स्टडी करणं जास्त आवश्यक आहे आणि म्हणूनच आपण स्टडी मटेरियल मधले सगळे प्रश्न तुम्ही बघितले असालच, प्लस स्टडी मटेरियल मध्ये जी एक्झाम्पल्स दिलेली असतात, प्लस काही एक्झाम्पल्स आपण डिस्कस केलेली असतील, ती एक्झाम्पल्स डोळ्यासमोर घ्या, ती कुठेही ओव्हरलुक करू नका, ती सगळी व्यवस्थित स्टडी करा. प्लस लास्ट 2 मॉक टेस्ट जर मिळाले त्याच्या आधीच्याही मॉक टेस्ट तुम्ही स्टडी करून जा. इट इज ऍब्सोल्युटली नेसेसरी. ओके, मी तुम्हाला असं म्हणत नाही की ते सगळे प्रश्न तुम्ही पाठांतर करा. तुम्हाला लक्षात आलं की अरे हा प्रश्न आहे ना, हा कुठेतरी स्टडी मटेरियल मध्ये ऑलरेडी कव्हर्ड आहे, त्याच्यावर टाइम वेस्ट नका करू. डोंट वेस्ट टाइम ऑन दॅट क्वेश्चन. तुम्हाला कळलं की ओके ह्या क्वेश्चनचा आन्सर मला माहितीये, हा प्रश्न मी ऑलरेडी वाचला, ही प्रोव्हिजन माझी प्रॉपर तयार आहे, पण कुठचाही प्रश्न असा नको व्हायला की ओके मी तो वाचलाच नाही. त्यामुळे लास्ट 2 मॉक टेस्टच्या पेक्षा आधी मागे जाऊन जेवढ्या मॉक टेस्ट तुम्हाला अवेलेबल होतील तुम्ही गुगल करू शकता, ते इझिली अवेलेबल होतात. जरी आयसीएआयच्या वेबसाईटवर ते अवेलेबल होत नसल्या तरी तुम्हाला त्या कुठे ना कुठे नक्की अवेलेबल होतात. सो तिथे जाऊन त्या डाउनलोड करा, त्यातले क्वेश्चन्स वाचा, त्याची आन्सर्स आपल्या बुक मधून तयार करा. फॉर त्यांचं जे काही मॅनर आहे आन्सर रायटिंगचा त्यासाठी ते आन्सर रीड करा, पण ते आन्सर आपल्याला अभ्यास म्हणून करायचं नाहीये. आपल्याला त्याचा आन्सर आपल्या पुस्तकात शोधायचं, तिथून डेव्हलप करायचं. हा, लाईन ऑफ थिंकिंग कसं आहे, त्यांनी कशा कशा प्रोव्हिजन्स एक्सप्लेन केल्यात, ही एक मॅनर स्टडी करण्यासाठी म्हणून तुम्ही त्यांचा आन्सर रीड करा. पण प्रोव्हिजन्स मात्र आपल्या बुक्स मध्ये ज्या आहेत, आपल्या स्टॅच्युटरी अपडेट प्रमाणे ज्या अपडेटेड प्रोव्हिजन्स आहेत त्याच तुम्हाला रेफर करायच्या आहेत. ठीक आहे. सो हा थोडासा रिव्हिजनचा पॅटर्न झाला. आता ह्याच्यानंतर आता आपण रिव्हिजन कशी करणार आहोत, तर मी काही रिव्हिजनचे व्हिडिओज तुम्हाला जे देणार आहे ते ऍक्च्युअली टॉपिक वाईज देणार आहे. सो तुम्हाला ते स्टडी करण्यासाठी सोपं पडेल. आपण टॉपिक वाईज व्हिडिओज तुम्हाला देणार आहोत. साधारणपणे एक टॉपिकचा व्हिडिओ 30 मिनिटापर्यंत असेल असं मी अपेक्षित धरतो. इन केस जर काही वेळा तो एक्सटेंड झाला ऍज पर नीड ऑफ दॅट टॉपिक तर तो एक्सटेंड होऊ शकतो. पण साधारणपणे आपल्याला एक 7 ते 8 तासामध्ये आपल्याला आपली सगळ्या सिलेबसची रिव्हिजन जी आहे ती फिट करायची आहे. आता ही ऑब्व्हियसली रिव्हिजन आहे, सो तुम्हाला माझ्या स्पीड बरोबर मॅचअप करायला लागेल. ऑब्व्हियसली यातली कुठलीही कन्सेप्ट परत शिकवली जाणार नाही, कारण ही रिव्हिजन आहे. सो तुम्ही ती कन्सेप्ट कधीतरी एकदा आधी वाचलेली आहे असं गृहीत धरायला लागेल. ओके, तुम्हाला जर असं वाटलं कधी की ओके ही कन्सेप्ट मला समजली नाहीये किंवा या ठिकाणी मला जास्त एक्सप्लेनेशन हवंय, तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कधीही फोन करू शकता, मेसेज करू शकता. सो वी कॅन डिस्कस ऑन दॅट कन्सेप्ट. पण आता इथे रिव्हिजन आहे त्यामुळे आपण त्या कन्सेप्ट थोड्या ब्रशअप करणं ज्याला म्हणतात त्या पद्धतीने आपण स्टडी करणार आहोत. आपण त्या फास्टली एकदा त्याच्यामधून सगळ्या प्रोव्हिजन्स मधून गो थ्रू करणार आहोत. ओके, सो आता जास्त वेळ न घालवता अप्रॉक्सिमेट 10 मिनिटाचं आपलं हे इंट्रोडक्शन लेक्चर झालेलं आहे. सो वी विल डायरेक्टली स्टार्ट विथ अवर रिव्हिजन.
सो फर्स्ट टॉपिक आपल्या रिव्हिजन साठी जो आहे तो आहे रजिस्ट्रेशन, कारण हा बेसिक चॅप्टर असतो. अगेन तुमचा जो रोडमॅप ऑफ जीएसटी म्हणजे जो इंट्रोडक्शन टू जीएसटी हा जो पार्ट होता तो आपण खूप शेवटी ठेवणार आहोत, कारण तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे की त्याला तितकं वेटेज सिलेबस मध्ये नाहीये. रजिस्ट्रेशनचा पार्ट असा आहे की हा थोडा लेंदी आहे, पण तुम्हाला मार्क जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर अगेन तुम्हाला फुल मार्क्स मिळू शकतात. ओके, सो लेट्स कम टू पेज नंबर 7.56. तुमच्या समोर पुस्तक असणं आवश्यक आहे, प्लस तुम्ही एकीकडे स्क्रीनकडे लक्ष ठेवा आणि तुमच्या बरोबर तुमची वही किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे चार्ट्स केले असतील, जे काही मटेरियल तुम्ही स्वतः नोट्स काढले असतील तेही तुमच्या बरोबर राहू द्या. येस, सो वन बाय वन आपण रिवाइज करत जाऊया. नाउ नेचर ऑफ रजिस्ट्रेशन बघा, त्यांनी काही बेसिक पॉइंट्स लिहिले आहेत. रजिस्ट्रेशन इन जीएसटी इज पॅन बेस्ड अँड स्टेट स्पेसिफिक. म्हणजे काय, आपल्याला पॅनच्या आधारे जीएसटी रजिस्ट्रेशन दिलं जातं. जर एखाद्याकडे पॅन नसेल तर आपण हे प्रोव्हिजन बघितलंय सेक्शन 25 मध्ये, आपल्याला फर्स्टली पॅन साठी अप्लाय करायला लागतं आणि त्यानंतरच आपल्याला जीएसटी रजिस्ट्रेशन ग्रांट केलं जातं. जर तुम्हाला आठवत असेल तर जीएसटीच्या स्ट्रक्चर मध्ये जीएसटी IN दॅट इज गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, त्या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा पहिले 2 डिजिट हे स्टेट कोड असतात. ओके, त्याच्यानंतरचे 10 डिजिट हे तुमचा पॅन नंबर ऍज इट इज असतो. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे एक व्हर्टिकल कोड दिला जातो. त्या व्हर्टिकल कोड नंतर एक बाय डिफॉल्ट झेड हे लेटर असतं ज्याला, आणि त्याच्यानंतर एक डिजिट येतो ज्याला चेकसम डिजिट असं म्हणतात. सो 15 डिजिटचा तुमचा जीएसटी IN दॅट इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर दॅट इज जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर असतो. आणि जीएसटी रजिस्ट्रेशन हे पॅन बेस्ड आहे. ओके, म्हणजे एका पॅन वर तुम्ही मल्टिपल रजिस्ट्रेशन घेऊ शकता का, घेऊ शकता, तो पार्ट पुढे येईलच. पण बेसिकली पॅन नसताना तुम्हाला रजिस्ट्रेशन घेता येत नाही. याला एक्सेप्शन काय आहे, कोणी सांगू शकेल? आपण एक्सेप्शन स्टडी केलंय. अशी कुठली व्यक्ती आहे की जिच्याकडे परमनंट अकाउंट नंबर इश्यूड बाय इन्कम टॅक्स ऍक्ट नसणार आहे तरी सुद्धा तो जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन घेऊ इच्छितो किंवा घेऊ शकेल? आठवा जरा प्लीज. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन सेक्शन आपण बघितलेला आहे, आठवतंय? सो त्याच्या अंडर त्याला पासपोर्ट नंबर वरती जीएसटी रजिस्ट्रेशन इश्यू केलं जातं. तुम्हाला आठवत असेलच. सो नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन एक एक्सेप्शन आहे की ज्या ठिकाणी पॅन वरती जीएसटी रजिस्ट्रेशन दिलं जात नाही. पण अदरवाइज इन ऑल केसेस तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन हे पॅन बेस्ड असतं. सेकंड थिंग, एका स्टेट मध्ये किंवा एका युनियन टेरिटरी मध्ये एक रजिस्ट्रेशन घेणं मॅन्डेटरी आहे. ओके, एका स्टेट मध्ये तुम्ही मल्टिपल रजिस्ट्रेशन घेऊ शकता ऍज ट्रीटिंग ऍज बिझनेस व्हर्टिकल. तुम्हाला वाटत असेल की 2 प्लेसेस ऑफ बिझनेस आहेत, माझा एक युनिट रत्नागिरीत आहे, एक युनिट पुण्यामध्ये आहे, आणि मला दोघांसाठी सेपरेट जीएसटी रजिस्ट्रेशन क्लेम करायचे आहेत, तर तुम्ही क्लेम करू शकता. पण जर एका स्टेटमध्ये तुम्ही ऑपरेट करताय, जर तुम्ही टॅक्सेबल आउटवर्ड्स अप्लाय करताय आणि जर तुमचा ऍग्रीगेट टर्नओव्हर थ्रेशोल्ड लिमिट पेक्षा जास्त आहे तर तुम्हाला कंपल्सरी एक रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. याला आणखी एक एक्सेप्शन आहे. जर तुमची 2 युनिट्स एका स्टेटमध्ये असतील, त्यातलं एक युनिट स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये असेल आणि दुसरं युनिट तुमचं अदर दॅन स्पेशल इकॉनॉमिक झोन डोमेस्टिक टॅरिफ एरिया, डोमेस्टिक एरिया असं म्हणतात DTA, त्याच्यामध्ये असेल, तर या 2 ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी, जरी ती 2 युनिट्स एकाच स्टेटमध्ये असली, जरी तुम्हाला स्वतःहून इच्छा आहे की मला एकच रजिस्ट्रेशन हवंय, तरी सुद्धा तुम्हाला 2 सेपरेट रजिस्ट्रेशन ऑब्टेन करावी लागतात. हे तुम्हाला आठवत असलं पाहिजे. हे सगळं आपलं झालेलं आहे. Okay. However, a business entity having separate places of business in a state may obtain separate registration for each of its places of business. So तुम्ही वेगळ्या प्लेसेस साठी वेगळं रजिस्ट्रेशन क्लेम करू शकता. तुम्हाला असं कुठेही अडवलेलं नाहीये की एका स्टेटमध्ये फक्त एकच रजिस्ट्रेशन घ्यायचं. ओके, मी अशाही केसेस काही हँडल केल्या किंवा बघितल्या. ओके, माझा एक होलसेल बिझनेस आहे, त्यासाठी मी सेपरेट रजिस्ट्रेशन घेतो. रिटेल बिझनेस आहे, त्यासाठी मी सेपरेट रजिस्ट्रेशन घेतो. पण माझ्या 2 प्लेसेस ऑफ बिझनेस सेपरेट पाहिजेत. एकच प्लेस ऑफ बिझनेस मध्ये 2 रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा ग्रांट केली जाणार नाहीत. लक्षात येत आहे? तुम्हाला 2 सेपरेट प्लेसेस ऑफ बिझनेस आयडेंटिफाय करता आल्या पाहिजेत. थर्ड थिंग, जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर कॉल्ड GSTIN is a 15-digit number and a certificate of registration incorporating therein. This GSTIN is made available to applicant on GSTN common portal. So GSTIN 15 digit असतो. त्या 15 digit च्या स्ट्रक्चर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. नसेल आठवत तर परत एकदा जाऊन आठवा. तुम्ही जर कुठचाही जीएसटी बघितला असेल, किंवा तुम्ही जर स्ट्रक्चर स्टडी केलं असेल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की 15 डिजिटचा जीएसटी असतो. त्याच्यामध्ये तुमचे पहिले 2 डिजिट हे स्टेट कोड असतात. दॅट इज आता 27 हा महाराष्ट्राचा स्टेट कोड आहे. त्यानंतर तुमचा पॅन नंबर जो आहे
तो पॅन नंबर पुढे दिला जातो. पॅन नंबरचं स्ट्रक्चर समहाऊ असं असतं की पहिली 5 ही अल्फाबेट्स असतात, नंतरचे 4 हे आकडे असतात आणि परत एकदा शेवटचं अल्फाबेट असतं. सो हा तुमचा जीएसटी नंबर मध्ये पहिले हे 10 आणि 2 12 आकडे हेच असतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक कोड दिला जातो. हा कोड कसला असतो? हा व्हर्टिकल कोड असतो. म्हणजेच या स्टेट मध्ये तुमच्या पॅन वरती कितवं युनिट हे रजिस्टर्ड आहे, या जो जीएसटी ज्या युनिटचा आहे ते कितवं युनिट आहे या स्टेट मधलं, तो हा आकडा दर्शवतो. इथे एक आकडा आहे याचा अर्थ या पॅन वरती एक युनिट रजिस्टर्ड आहे. इथे सेकंड डिजिट आहे याचा अर्थ हे जे रजिस्ट्रेशन हा जो जीएसटी आहे हा त्या सेकंड युनिटचा आहे. म्हणजेच या पॅनवर ऑलरेडी एक युनिट रजिस्टर्ड असणार आहे. नंतर झेड हा डिजिट आहे. जर का एकाच राज्यामध्ये 10 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन 9 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन घेतली गेली तर ऑटोमॅटिकली हा झेड त्यासाठी युज केला जाईल. आणि लास्टली परत एकदा एक अल्फाबेट किंवा एक न्यूमरिकल असतं ज्याला चेक सम डिजिट असं म्हणतात की हा सिस्टीम जनरेटेड डिजिट असतो. तो काय असेल तो आपल्याला सांगता येणार नाही, सांगता येत नाही. तो सिस्टीम मधून ऑटोमॅटिकली जनरेट होतो. ते अल्फाबेटही असतं, काही वेळा तो अंकही डिजिट हे सुद्धा न्यूमरिकल सुद्धा असतं. Then registration under GST is not tax specific. Again important thing, आम्हाला CGST, SGST, IGST साठी वेगवेगळी रजिस्ट्रेशन घ्यायची नाहीयेत. आम्हाला स्टेट मध्ये रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, टॅक्स मध्ये रजिस्ट्रेशन घ्यायचं नाहीये. म्हणजे जर मी महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड असेल दो आय एम पेइंग सेंट्रल जीएसटी अँड महाराष्ट्र जीएसटी आणि आयजीएसटी सुद्धा, तरी माझं रजिस्ट्रेशन एकच असणार आहे. ओके, व्हेन आय एम गोइंग टू पे गुजरात जीएसटी, दॅट इज गुजरात एसजीएसटी, दॅट मीन्स आय हॅव टू बी रजिस्टर्ड इन गुजरात. सो रजिस्ट्रेशन हे स्टेट स्पेसिफिक आहे, टॅक्स स्पेसिफिक नाहीये. नेक्स्ट थिंग, पर्सन्स लायबल टू रजिस्ट्रेशन. कोण कोण व्यक्ती आहे ज्यांना रजिस्ट्रेशन घेणं मॅन्डेटरी आहे. आता आपण सुरुवातीला बघितलं होतं की सेक्शन 22 ने एक क्लॉज घातलेला होता की पर्सन्स मेकिंग आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय. सो या कन्सेप्टवर आपण खूप जास्त फोकस केलेला. मुळात आपण एखाद्या स्टेट मधून जेव्हा आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय करत असतो त्याच स्टेटमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशनची आवश्यकता निर्माण होते जर आपली थ्रेशोल्ड लिमिट जी आहे ती एक्सीड झाली त्या दिलेल्या लिमिट पेक्षा. तर याचाच अर्थ ज्या स्टेट मधून आम्ही आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय करत नाही, म्हणजेच आउटवर्ड नॉन टॅक्सेबल सप्लाय करतो फक्त, तर त्या ठिकाणी आमचा टर्नओव्हर कितीही असला तरी सुद्धा आम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची आवश्यकता नाही. से फॉर एक्झाम्पल माझं महाराष्ट्रामध्ये एक रेस्टॉरंट आहे, त्या ठिकाणी माझा टोटल टर्नओव्हर 25 लॅक्सचा होतो. माझं गुजरातमध्ये एक लिकर शॉप आहे, अल्कोहोलिक लिकरचा सप्लाय तिथून मी करतो आणि त्या ठिकाणी अल्कोहोलिक लिकर इज बेसिकली नॉन टॅक्सेबल, त्याच्यावर लेव्ही नाहीये. ओके, सो तिथून माझा आउटवर्ड सप्लाय जो तो अराउंड 20 लॅक्सचा होतो. आता माझा ऍग्रीगेट टर्नओव्हर जो आहे तो अगेन ऑल इंडिया पॅन बेसिस वरती मोजला जाणार आहे. सो माझा ऍग्रीगेट टर्नओव्हर जरी 45 लॅक्सचा होत असला तरी गुजरातच्या स्टेट मधून मी आउटवर्ड सप्लाय करतोय, आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय करतोय का? नाही करत आहे. मग गुजरातमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची आवश्यकता नाही. लॉजिकली सांगा ना, रजिस्ट्रेशन घेऊन काय करणार आपण? टॅक्सेस पे करणार. जर मी नॉन टॅक्सेबलच सप्लाय करतोय सगळाच्या सगळा, तर मला रजिस्ट्रेशन घ्यायची काय गरज आहे? गरजच नाहीये. सो पहिला प्रश्न मुळात विचारायचा की त्या स्टेट मधून तुम्ही आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय करता आहात का? जर आन्सर येस असेल तरच तुम्ही पुढच्या स्टेजकडे जायचे, ते म्हणजे ऍग्रीगेट टर्नओव्हरची लिमिट चेक करायची. ओके, सो पर्सन्स लायबल टू बी रजिस्टर्ड मध्ये काय बघितलं आपण? तर दोज हु एक्सीड थ्रेशोल्ड लिमिट. आता थ्रेशोल्ड लिमिट जे आहेत ते आपल्याला सेपरेट डायग्राम मध्ये दिलेले आहेत, त्या स्टेटसाठी वेगळ्या आहेत, ते आपण लक्षात ठेवणार आहोत, त्याकडे आपण येऊया. सेकंड थिंग, ट्रान्सफर ऑफ बिझनेस ऑन अकाउंट ऑफ सक्सेशन. जर बिझनेस पुढे कंटिन्यू होत असेल, ऍज अ गोइंग कन्सर्न ट्रान्सफर होत असेल, तर जो ट्रान्सफरी आहे म्हणजे ज्याच्याकडे बिझनेस ट्रान्सफर होतोय त्याला रजिस्ट्रेशन कंपल्सरीली क्लेम करावं लागतं फ्रॉम द डेट ऑफ सक्सेशन ऑफ बिझनेस. ज्या दिवशीपासून बिझनेस पुढे कॅरी ऑन केला जाणार आहे त्या दिवशीपासून कंपल्सरी त्याने रजिस्टर व्हायचं असतं अंडर जीएसटी ऍक्ट. नाहीतर काय होईल की सपोज माझा टर्नओव्हर 20 लॅक्स पेक्षा जास्त झाला, सो आय हॅव टू टेक रजिस्ट्रेशन. मी रजिस्ट्रेशन क्लेम केलं आणि मला लक्षात आलं की ओके, जसं जसं माझा टर्नओव्हर वाढतोय मला जीएसटी गव्हर्नमेंटला पे करावा लागतोय आणि सगळे कंप्लायन्सेस करायला लागतात. सो व्हॉट आय हॅव डन, मी माझ्या एका मित्राला माझा बिझनेस ट्रान्सफर केला. आता माझा मित्र काय म्हणेल की माझा ऍग्रीगेट टर्नओव्हर तर 0 आहे, जेव्हा माझा टर्नओव्हर 20 लॅक्स किंवा 40 लॅक्स एक्सीड होईल त्यावेळी मी रजिस्ट्रेशन घेईन. सो नाही, जर ऑलरेडी रजिस्टर्ड पर्सन त्याचा बिझनेस ट्रान्सफर करतो. इथे महत्वाची गोष्ट, माझा टर्नओव्हर 10 लॅक्सचा होता आणि माझं जीएसटी रजिस्ट्रेशनच नव्हतं आणि मी माझा बिझनेस ट्रान्सफर करतोय, तर रजिस्ट्रेशन घेण्याची लायबिलिटी ट्रान्सफरीला येईल का? नाही येणार. तुम्ही जर बेअर ऍक्टची प्रोव्हिजन बघितलं, जर रजिस्टर्ड पर्सन बिझनेस ट्रान्सफर करत असेल तर मात्र ट्रान्सफरीला ज्या दिवशी रजिस्ट्रेशन म्हणजे ज्या दिवशी बिझनेस ट्रान्सफर होतोय त्या दिवशी रजिस्ट्रेशन घेण्याची लायबिलिटी अराइज होईल.
थोडक्यात ट्रान्सफर ज्या दिवशीपासून बिझनेस ट्रान्सफर करेल त्या दिवशीपासून ट्रान्सफरीने जीएसटी अंडर कंपल्सरीली रजिस्टर व्हायला हवं. थर्ड थिंग, जर अमालगमेशन किंवा डिमर्जर असेल तर ट्रान्सफरीने काय करायचं. तर ह्या केसमध्ये काय होतं की अमालगमेशनची स्कीम केली जाते किंवा डिमर्जरची एक स्कीम डिझाईन केली जाते. तुम्ही जेव्हा सीए फायनल याल तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल. सो ती स्कीम कोर्टाकडून अप्रूव्ह व्हायला लागते, त्यासाठी शेअर होल्डर्सच्या मीटिंग्स घ्याव्या लागतात, तिथून ते अप्रुव्हल मिळावं लागतं. सो इट इज अ बिट लेंदी प्रोसेस. मग त्या केसमध्ये रजिस्ट्रेशनची लायबिलिटी ट्रान्सफरीला केव्हा जनरेट होईल, तर ज्या दिवशी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज दॅट इज आरओसी हा इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट देईल ट्रान्सफरीला, त्या दिवशीपासून त्याची लायबिलिटी अराईज होईल. सी कसं असणार आहे, कारण कुठेतरी ट्रान्सफर मंजूर होईल ऍट अ लॅटर डेट आणि मग आरओसी मागच्या डेट पासून मे बी रजिस्ट्रेशन इश्यू करू शकेल किंवा ती ऑर्डर आल्यानंतर रजिस्ट्रेशन इश्यू करेल. सी आपल्याला लक्षात एवढंच ठेवायचं की ज्या दिवशी आरओसी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन इश्यू करेल त्या दिवशीपासून त्या दिवशीपासून ट्रान्सफरीला रजिस्ट्रेशनची लायबिलिटी अराईज होते. त्या दिवसापासून ट्रान्सफरी हा जीएसटी ऍक्ट खाली टॅक्सेबल पर्सन म्हणून अज्युम केला जाईल. त्या दिवशीपासून विदिन 30, आता पुढे ती टाइम लिमिट येईल की विदिन 30 डेज आपल्याला अप्लाय करायला लागतं. सो ती डेट कुठची असेल, ज्या दिवशी आरओसी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन इश्यू करेल त्या दिवशी. आता ह्याच्या टर्नओव्हर लिमिट्स आहेत त्या आपल्याला बघायच्या की ज्या कुठच्या ऍप्लिकेबल आहेत. पण या टर्नओव्हर लिमिट्स कशावर ठरतात, ऍग्रीगेट टर्नओव्हरच्या डेफिनेशनवर. सी ऍग्रीगेट टर्नओव्हरची डेफिनेशन आपल्याला खूप महत्वाची ठरते कुठच्या गोष्टींसाठी. एक, रजिस्ट्रेशन घेण्यासाठी. दोन, तुम्हाला जेव्हा कॉम्पोजिशन साठी एलिजिबिलिटी ठरवायची असेल त्यावेळेला तुम्हाला ऍग्रीगेट टर्नओव्हर लिमिट जे आहे ते काउंट करायला लागते. थर्ड थिंग, तुम्हाला आता सिलेबस मध्ये नाहीये जे 35(5) सेक्शन 35 सबसेक्शन 5 च्या अंडर जीएसटी ऑडिट ऍप्लिकेबल होतं, ते अगेन ऍग्रीगेट टर्नओव्हर बेसिस वरती ऍप्लिकेबल होतं आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स ऍग्रीगेट टर्नओव्हर वरती बेस्ड आहेत. आपल्याला आता ते रजिस्ट्रेशन आणि कॉम्पोजिशन लेवी या दोन ठिकाणी महत्वाचे ठरते. ऍग्रीगेट टर्नओव्हर मध्ये काय काय इन्क्लूड होतं, सी सगळं इन्क्लूड होतं. टॅक्सेबल सप्लाईज, एक्झम्प्ट सप्लाईजच्या डेफिनेशन मध्येच नॉन टॅक्सेबल सप्लाईज सुद्धा कव्हर केलेले आहेत. सो एक्झम्प्ट सप्लाईज, नॉन टॅक्सेबल सप्लाईज, इव्हन एक्सपोर्ट्स, इंटरस्टेट सप्लाईज बिटवीन एंटिटीज हॅव्हिंग सेम पॅन. सी माझी एक युनिट महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहे, माझं दुसरं युनिट गुजरातमध्ये रजिस्टर्ड आहे, या दोघांची सेपरेट रजिस्ट्रेशन आहेत. तर हे दोन डिस्टिंक्ट पर्सन्स असतात, म्हणजे या दोघांना जीएसटी कायदा सेपरेट पर्सन्स ट्रीट करतो. म्हणजेच त्यांच्यामधल्या ट्रान्झॅक्शन सुद्धा टॅक्सेबल ट्रान्झॅक्शन होतात, त्यावर सुद्धा टॅक्स आकारावा लागतो. ऍज गुड असते वेगळा कोणती ती व्यक्ती आहे असं कायदा अज्युम करतो. सो ह्या इंटरस्टेट सप्लाईज बिटवीन एंटिटीज हॅव्हिंग सेम पॅन यांचा जो सप्लाय केला जाईल तो सुद्धा तुम्हाला ऍग्रीगेट टर्नओव्हर मध्ये इन्क्लूड करावा लागतो. थोडक्यात ऍग्रीगेट टर्नओव्हर मध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत, सगळे आउटवर्ड सप्लाईज जे आहेत, अगेन लक्षात ठेवा आउटवर्ड सप्लाईज काउंट करायचे आहेत. अगेन ऍग्रीगेट टर्नओव्हर मध्ये तुम्हाला सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटी किंवा कॉम्पेन्सेशन सेस हे जे टॅक्सेस आपण जीएसटी ऍक्ट खाली काउंट करतो हे इन्क्लूड करायचे नाहीयेत. तुम्हाला फक्त बेसिक व्हॅल्यूज ज्या आहेत त्या इन्क्लूड करायच्या. से फॉर एक्झाम्पल मी एका स्टेटमध्ये रजिस्टर्ड आहे आणि त्या स्टेटमध्ये मी टोटल आउटवर्ड सप्लाय केलाय 10 लाख रुपीजचा आणि माझा जीएसटी रेट आहे 18%. सो आय हॅव कलेक्टेड 1.8 lakhs फ्रॉम माय कस्टमर. सो माय टोटल टर्नओव्हर विल बी 11.8 lakhs. माझे टोटल रिसिट्स किती असतील 11.8 lakhs, पण माझा ऍग्रीगेट टर्नओव्हर किती होईल 10 lakhs, बिकॉज ऍग्रीगेट टर्नओव्हर डू नॉट इन्क्लूड द टॅक्स पोर्शन अंडर जीएसटी. अगेन असंही लक्षात ठेवायची गरज नाही की ज्या ज्या सप्लाईज वरती आपल्याला टॅक्स भरायचे ते सगळे सप्लाईज, बिकॉज आपण इनवर्ड सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज वर सुद्धा टॅक्स भरतो, पण ते मात्र आपले इनवर्ड सप्लाईज आहेत ते ऍग्रीगेट टर्नओव्हरच्या डेफिनेशन मध्ये येणार नाहीत. लक्षात येत आहे. सो फक्त आउटवर्ड सप्लाईज सगळ्या प्रकारचे टॅक्सेबल, एक्झम्प्ट, नॉन टॅक्सेबल, एक्सपोर्ट्स, आपल्याच दुसऱ्या स्टेट मधल्या एंटिटीला केलेली ब्रांच ट्रान्सफर, स्टॉक ट्रान्सफर हा सुद्धा सप्लाय आहे. इट इज इंटरस्टेट सप्लाईज बिटवीन एंटिटीज हॅव्हिंग सेम पॅन. ह्या सगळ्या गोष्टी ऍग्रीगेट टर्नओव्हर मध्ये काउंट करायच्या आहेत, टॅक्सेस काउंट करायचे नाहीयेत. आणि महत्वाची गोष्ट की ऍग्रीगेट टर्नओव्हर हा ऑल इंडिया पॅन बेसिस वरती कॅल्क्युलेट केला जाईल. संपूर्ण भारताचा मिळून त्या पॅन वरून जितका आउटवर्ड सप्लाय झाला तितका काउंट केला जाईल. आता ह्याच्यात इंटरस्टेट सप्लाईज बिटवीन एंटिटीज हॅव्हिंग सेम पॅन हा जो क्लॉज आहे ना हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो. सी फॉर एक्झाम्पल काय होतंय की गुजरातमध्ये एक युनिट आहे, महाराष्ट्रामध्ये एक युनिट आहे. महाराष्ट्रातल्या युनिटने ऑल ओव्हर इंडिया सप्लाय केलाय 25 लाख रुपीजचा आणि महाराष्ट्रातल्या युनिटने गुजरातच्या युनिटला सप्लाय केलेला आहे 10 लाख रुपीजचा. सो 25 प्लस 10 ऍड करावे लागतील. देन गुजरात मधली जी एंटिटी आहे तिने बाकी इंडियामध्ये 25 लाख सप्लाय केलेला आहे आणि त्या गुजरातच्या एंटिटीने परत महाराष्ट्रातल्या युनिटला आणखी 10 लाख सप्लाय केलेला आहे.
आता जर तुम्ही फॅक्च्युअली विचार केला तर ह्याचे 10 lakhs महाराष्ट्र टू गुजरात सप्लाय केले गेले आणि परत गुजरात टू महाराष्ट्र सप्लाय केले गेले. हे ऍक्च्युअली सप्लाय आपल्यासाठी नसतो फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये, आपण ते ब्रांच अकाउंटिंग थ्रू ऍडजस्ट करून घेतो. पण जीएसटी साठी आमचा ऍग्रीगेट टर्नओव्हर काय होईल, 25 lakhs इन केस ऑफ महाराष्ट्र युनिटचा बघायचा, 25 lakhs प्लस 10 lakhs प्लस 25 lakhs प्लस 10 lakhs. सो आमचा 70 lakhs चा ऍग्रीगेट टर्नओव्हर इथे या ठिकाणी होणार आहे. कारण इंटरस्टेट सप्लायज बिटवीन एंटिटीज हॅव्हिंग सेम पॅन ते सुद्धा आम्हाला इन्क्लूड करायचे आहेत. सो ऍग्रीगेट टर्नओव्हर मध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात आणि अगेन इट इज काउंटेड ऑन ऑल इंडिया पॅन बेसिस. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या पॅन वरून म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीने भारतभरामध्ये केलेला सगळा सप्लाय जो आहे तो आम्हाला काउंट करायचा आहे. इट इज नॉट स्टेट स्पेसिफिक, ओके ह्या स्टेट मधला फक्त काउंट करा, त्या स्टेट मधला करू नका, नाही. त्या पॅन वरून भारतामध्ये जेवढा सगळा सप्लाय केला जातो तो सगळा ऍग्रीगेट टर्नओव्हरच्या डेफिनेशन मध्ये इन्क्लूड करावा लागतो. नेक्स्टली ऍप्लिकेबल थ्रेशोल्ड लिमिट्स काय काय आहेत. सो सॉरी, ऍप्लिकेबल थ्रेशोल्ड लिमिट्स बघा. ज्या स्टेट्स, आता आपण काय करूया की जी थर्ड कॅटेगरी आहे ती बघूया. थर्ड कॅटेगरी बघा, स्टेट्स विथ थ्रेशोल्ड लिमिट ऑफ 20 lakhs फॉर सर्व्हिसेस अँड 40 lakhs फॉर गुड्स एक्सक्लुसिव्ह. सी, जर तुम्ही फक्त आणि फक्त गुड्सचा सप्लाय करत असला, तुम्ही एकही रुपयाची सर्व्हिस प्रोव्हिजन करत नाही आहात, तुम्ही फक्त गुड्सचा सप्लाय करताय, तर तुम्हाला 40 lakhs ही ऍग्रीगेट टर्नओव्हर लिमिट ऍप्लिकेबल होईल. आणि 40 lakhs पेक्षा जर जास्त तुम्ही सप्लाय केला तरच तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, अदरवाईज तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची आवश्यकता नाही. पण इफ यू आर सप्लाइंग सर्व्हिसेस then तुमच्यासाठी थ्रेशोल्ड लिमिट 20 lakhs ची आहे. इफ युअर सप्लाय ऍग्रीगेट टर्नओव्हर इज एक्सिडिंग ₹20 lakhs then you must register. जर मी थोड्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय प्लस थोडे गुड्सही प्रोव्हाइड करतोय तर माझ्यासाठी ऍप्लिकेबल थ्रेशोल्ड लिमिट काय असेल, 20 lakhsच असेल. फक्त आणि फक्त गुड्स सप्लाय करत असला तरच 40 लाखाची लिमिट तुम्हाला ऍप्लिकेबल आहे. अदरवाईज तुम्ही 1 रुपयाची जरी सर्व्हिस प्रोव्हाइड केली, मी परत सांगतो 1 रुपयाची सर्व्हिस प्रोव्हाइड केली तरी सुद्धा तुम्हाला 20 lakhs ची लिमिट जी आहे ती ऍप्लिकेबल होणार आहे. आता हे गुड्स साठी 40 लाख आणि सर्व्हिसेस साठी 20 lakhs हे कुठच्या स्टेट्स मध्ये आहेत, तर जम्मू काश्मीर, आसाम, हिमाचल प्रदेश आणि बाकी सगळी स्टेट्स. आता ह्या काही स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहेत. सो बाकी सगळी जी नॉर्मल स्टेट्स आहेत त्या सगळ्या स्टेटसाठी नियम काय आहे, तर विदिन द स्टेट जर असेल, सॉरी फक्त गुड्स असतील तर 40 लाख, आणि जर गुड्स किंवा सर्व्हिसेस किंवा फक्त सर्व्हिसेस असतील तरी सुद्धा 20 लाखाची लिमिट ऍप्लिकेबल होईल. आता ही जी सेकंड कॅटेगरी आहे, विच इज युअर अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, उत्तराखंड, पॉंडिचेरी आणि तेलंगणा, या स्टेट्स मध्ये दोन्हीसाठी 20 लाखाचीच लिमिट आहे. ओके, स्टेट्स विथ थ्रेशोल्ड लिमिट ऑफ 20 lakhs फॉर बोथ गुड्स अँड सर्व्हिसेस. सो दोन्हीसाठी आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही वेगवेगळं, गुड्स किंवा सर्व्हिसेस काही प्रोव्हाइड करा. जर या स्टेट्सने तुमचं रजिस्ट्रेशन किंवा या स्टेट्स मधून तुम्ही आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय करत असलात आणि जर तुमचा टर्नओव्हर 20 lakhs पेक्षा जास्त झाला तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. आणि त्यानंतर पहिल्या कॅटेगरीतली जी स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा ही 4च स्टेट कव्हर होतात. या ठिकाणी दोन्ही गोष्टींसाठी 10 lakhs ची लिमिट जी आहे ती ऍप्लिकेबल होईल. म्हणजेच तुमचा ऍग्रीगेट टर्नओव्हर 10 lakhs पेक्षा जर जास्त झाला तरच तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. ठीक आहे, सो तुम्ही हे लास्ट स्टेज जे लक्षात ठेवा. बाकी सगळ्या स्टेट्स मध्ये जर तुम्ही फक्त एक्सक्लुझिव्हली गुड्स सप्लाय करत असलात तर तुम्हाला 40 lakhs पेक्षा जेव्हा तुमचा ऍग्रीगेट टर्नओव्हर एक्सीड होईल त्याच वेळी रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. ज्या वेळेला तुम्ही गुड्स प्लस सर्व्हिसेस किंवा नुसत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असता त्यावेळी तुम्हाला ऍग्रीगेट टर्नओव्हर लिमिट 20 lakhs चीच ऍप्लिकेबल होते.